एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चिंचडगाव शिवारात शनिवार सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। या हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। मृत महिला कीर्तनकाराचे नाव संगीताताई अण्णासाहेब पवार, वय 50 वर्षे असे आहे। हत्या झालेल्या संगीताताई चिंचडगाव येथील रहिवासी होत्या। या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हबब संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे रहिवासास होत्या। शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते। त्यांनी हबब संगीताताई पवार यांना आवाज दिला, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिराशेजारी असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या। ही घटना समोर आल्यानंतर लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांनीही लगेच घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला। श्वान पथक, फॉरेन्सिक टीमला पाचारणही करण्यात आले। उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन तपासाला गती दिली। संगीताताई यांची हत्या नेमकी कोणी केली याचा शोध घेतला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे संगीताताई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने अनेक शंकांना पेव फुटले आहे। दुसरीकडे मंदिराच्या दानपेटीचे कुलूप तुटलेल्या स्थितीत आढळले आहे, मात्र देवीच्या अंगावर असलेले अलंकार तसेच आहेत। ही सर्व स्थिती पाहून चोरीच्या दृष्टिकोनाने कोणी आले होते का याचाही पोलीस करत आहेत। तसेच मृत कीर्तनकार यांचा कोणासोबत वाद होता का याचाही तपास केला जात आहे। सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे माझी हत्या होऊ शकते अशी तक्रार कीर्तनकार संगीताताई यांनी केली होती। ही तक्रार एप्रिल महिन्यात करण्यात आली होती। ही तक्रार देऊनही मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली। याच कारणामुळे तेथील लोकांत संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे, मात्र पोलिसांकडून अद्याप कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही। अद्याप तरी हा खून नेमका कोणी केला याचे उत्तर सापडू शकलेले नाही। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत।